पंतप्रधान नरेंद्र मोदी जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज जॉर्डन इथं दाखल झाले. अम्मान विमानतळावर जॉर्डनचे पंतप्रधान जाफर हसन यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. विमानतळावर त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर पंतप्रधान तिथल्या मुक्कामी हॉटेलमध्ये पोहोचले. भारतीय समुदायानं शास्त्रीय नृत्य सादर करत पंतप्रधानांचं स्वागत केलं. अम्मानमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागतानं भारावून गेल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे. तिथल्या भारतीयांचं प्रेम, भारताच्या प्रगतीबद्दल असलेला अभिमान आणि दृढ सांस्कृतिक बंध याचं प्रत्यंतर या भेटीत आलं. तसंच भारत जॉर्डन संबंध अधिक मजबूत करण्यात असलेलं भारतीय समुदायाचं योगदान कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 2 दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन यांच्यात होणाऱ्या बैठकीत दोन्ही देशातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेतला जाईल. प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेते चर्चा करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित या बैठकीच्या अनुषंगानं भारत जॉर्डन यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीनं नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणं आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल. पंतप्रधान मोदी आणि जॉर्डनचे राजे उद्या भारत जॉर्डन व्यापार संमेलनाला संबोधित करतील. ऐतिहासिक शहर पेट्रालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. पंतप्रधान जॉर्डनमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार असून त्यांच्या भेटीबद्दल भारतीय समुदायात उत्सुकता दिसून येत आहे. जॉर्डननंतर उद्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इथिओपियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार असून 2011 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच इथिओपिया दौरा आहे. इथिओपिया ग्लोबल साऊथमधला एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. 17 आणि 18 डिसेंबरला तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ओमानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा ओमान दौरा आहे. जॉर्डनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी एका निवेदनाद्वारे आपल्या दौऱ्याविषयी माहिती दिली. जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या 3 देशांसोबत भारतीय संस्कृतीचे प्राचीन बंध आहेत. तसंच व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंधही आहेत असं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.